हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर एकदम हेल्दी, डाईट करण्यासाठी उत्तम आणि लहान मुलांसाठीही चांगली अशी पौष्टिक असा नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे. या रेसिपीसाठी मी मोड आलेले मूग वापरलेले आहेत, म्हणजे स्प्राउट्सचा डोसा मी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी 1 डब्बा भरून स्प्राउट्स घेतलेले आहेत. 1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली आहे. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धा इंच इतकं अद्रक घेतलेलं आहे. जिरं घेतलेलं आहे. आता आपण हे रफली चॉप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि मग छानपैकी ह्याची पेस्ट करून घेणार आहोत. आपण मुगाची डाळ वापरले त्याच्यामुळे त्याचे पौष्टिक तत्व तर वाढतीलच, त्याचबरोबर या स्प्राउट्सला एक छान बाइंडिंग मिळेल. त्याच्यामुळे जेव्हा आपण तव्यावर डोसा स्प्रेड करू तो आपल्याला पसरवायला सोपा जाईल आणि छान खरपूस असा डोसा तयार होईल. इथे मी थोडंसं जिरं घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि जर तुम्हाला अजून बाइंडिंगसाठी काय हवं असेल तर तुम्ही बेसनही घालू शकता. बेसनामुळेही छान बाइंडिंग येते. इथे मी अर्धा चमचा बेसन, जर मला पीठ पातळ वाटलं तर घालणार आहे. आता मीठ घालून हे चांगलं आपण वाटून घेऊया. स्प्राउट्स भाजताना त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणीही घातलं होतं, त्याच्याने कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता आली. एका बाजूला मी तवा गरम करून घेतलेला आहे. त्याच्यावर अगदी एखाद ड्रॉप इतकं तेल घालून ते स्प्रेड करून घेतलेलं आहे. मग जे बॅटर आपण तयार केलं होतं ते तव्यावर घालून तेही छान स्प्रेड केलेलं आहे. आणि बघा, आपण हा जरा डोसा शिजून देऊया. तो शिजून असा सुका वरतून दिसत नाही तोपर्यंत डोस्याला हात लावायचा नाही. वरची बाजू पूर्णपणे सुकली का आपण हा डोसा पलटून घेऊया.
सगळे डोसे करून घेतलेले आहेत. या डोशांसोबत मी दही आणि मटकीची उसळ बनवलेली आहे. मटकीच्या उसळची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर ती नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तीही नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक यू सो मच.